श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामींची कृपादृष्टी एकदा का फिरली की रातोरात नशिबाचे पारडे फिरते. जे कालपर्यंत अशक्य वाटत होते ते अत्यंत सहजपणे घडू लागते. ज्यांनी तुमची मानहानी केली होती तेच लोक तुमची वाहवा करू लागतील. हा एक चमत्कार नाही तर निस्सीम भक्तीची ताकद आहे. तुम्हाला फक्त एकच करायचे आहे, तुमची निष्ठा ढळू द्यायची नाही. लोक तुम्हाला वेडे म्हणतील, नावे ठेवतील की हा एवढा देवाचे करतो तरीही भिकेला लागलाय. लोकांची मते रोज बदलतात, पण स्वामींचे वचन कधीच बदलत नाही. ज्याने अक्कलकोटच्या दरबारात एकदा आपली हजेरी लावली आणि स्वतःचे मस्तक त्या चरणावर विसावले, त्याला या जगातील कोणतीही शक्ती कायमस्वरूपी पराभूत करू शकत नाही. तुमच्या घरच्या उंबरठ्यावर एक अभेद्य कवच निर्माण झाले आहे. जे मृत्यूचे तांडव तुमच्या विचारांमध्ये थैमान घालत होते ते आता कायमचे भस्मसात झाले आहे. तिथे आता साक्षात परब्रह्माचा पहारा आहे. तुमच्या घरात अन्न शिजवताना, पाणी पिताना किंवा अगदी श्वास घेतानाही आता फक्त कृतज्ञतेचा भाव असू द्या. कारण जो श्वास तुम्ही आता घेत आहात तो तुमच्या प्रारब्धाचा नसून तो स्वामींनी तुम्हाला दिलेला एक नवा जन्म आहे. आता इथून पुढे जे काही घडेल ते केवळ आणि केवळ तुमच्या कल्याणासाठीच असेल. आजची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व भीती, सर्व नैराश्य आणि सर्व वेदना कायमची गिळून टाकेल आणि उद्याची पहाट एक अशा सोनेरी किरणांनी होईल ज्याचा प्रकाश तुमच्या संपूर्ण कुळाला उजळून टाकेल. दररोज सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा अंथरुणावरून खाली पाय ठेवतानाच उरात एक अनामिक धडधड सुरू होते. आजचा दिवस कसा जाईल, आज नव्याने कोणती अडचण समोर येऊन उभी राहील, या विचारांनीच मन सुन्न होते. घराचा उंबरठा ओलांडून जगाच्या कोलाहलात पाऊल ठेवताना तुम्हाला रोज स्वतःच्या चेहऱ्यावर एक खोटा हसरा मुखवटा चढवावा लागतो. कारण या निर्दयी जगाला तुमचे दुःख नको असते. त्यांना फक्त तुमचा हसरा चेहरा पाहायचा असतो. पायात त्राण नसतानाही, आतून पूर्णपणे कोलमडलेले असतानाही, केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी, लेकरांसाठी तुम्ही ओठांवर हसू आणून भक्कम आधार असल्यासारखे वावरता. पण तो खोटा मुखवटा दिवसभर चेहऱ्यावर वागवताना आतल्यात किती जीवघेणी घुसमट होते. श्वास कसा कोंडतो हे फक्त तुम्हालाच माहीत असते. भर बाजारात, गर्दीत किंवा स्वतःच्याच घरात माणसात बसले असतानाही अचानक एक क्षण असा येतो की तुम्हाला तिथे कोणीच आपले वाटत नाही. एक प्रचंड भयानक एकटेपणा अंगावर धावून येतो. माझे इथे कोणीच नाही का? मला समजून घेणारे कोणीच उरले नाही का? हा आर्तटा ओठांपर्यंत येतो, पण तो आवाज बाहेर न पडता थेट काळजात जाऊन आदळतो. ही जी आतली तडफड आहे, ही जी अंगावरील सर्व शक्ती शोषून घेणारी थकावट आहे, ही कोणत्याही आजाराची लक्षणे नाहीत. हा आजार मनाचा आहे, जो वर्षानुवर्ष दाबून ठेवलेल्या भावनांमुळे जडतो. तुम्हाला कधी कधी असे वाटते ना की सर्व काही सोडून कुठेतरी दूर निघून जावे, जिथे कोणीही ओळखणारे नसेल, जिथे कुणाचाही अपेक्षांचे ओझे नसेल. कुणीतरी नुसता पाठीवरून मायेने हात फिरवला आणि डोळ्यात डोळे घालून विचारले, काय रे, खूप थकला आहेस ना तू? तरीही एखाद्या लहान मुलासारखे हुमसून रडावेसे वाटते. पण दुर्दैव पहा, या जगात तुमचे ते अश्रू पुसायला किंवा तुम्हाला तो मायेचा आधार द्यायला एकही हात पुढे येत नाही. पण मंडळी, आज एक सत्य कायमचे तुमच्या हृदयावर कोरून ठेवा. जेव्हा या स्वार्थी जगातील एकही माणूस तुमच्या पाठीशी नसतो, नेमक्या त्याच वेळी तुमच्या पाठीमागे अक्कलकोटचे तो अथांग करुणेचा सागर उभा असतो. तुमचे ते गळलेले अश्रू साक्षात स्वामी त्यांच्या पदरात झेलतात. आणि म्हणूनच मंडळी, या दयावानाला, करुणा कराला आपण आपल्या जीवनात सामावून घ्या या मंत्राद्वारे. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. स्वामी शक्ती तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील आणि तुमच्या मनात जे हवं ते होईल. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री वट सानिध्याय
धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री वट सानिध्याय
धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपते स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्रीवट सानिध्याय धनाधिपतेय स्वामी समर्थाय नमो नमः।